श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी टिफिनमध्ये बनवली होती मेथीची मसाला पुरी. कसुरी मेथी आहे, आपल्याकडे मेथी अवेलेबल नसेल तर आपण ही यूज करू शकतो. पिठे घेतलेली आहेत मी, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि चकलीसाठी जी भाजणी बनवली होती तीसुद्धा मी घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये तांदूळाचं पीठ, बेसनसुद्धा ॲड करू शकता. यामध्ये मी भरपूर अशी प्रमाणात कसुरी मेथी घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा घातलेला आहे, म्हणजे पोटाला आपला त्रास होणार नाही. त्यानंतर 1 चमचा तीळसुद्धा घातलेली आहे. तर हिवाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे हे जिन्नस तुम्ही नक्कीच वापरा पराठे आणि पुरींमध्ये. त्यानंतर लाल तिखट 1 चमचा, म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो. 1 चमचा हळद पावडर घेतलेली आहे. 1 चमचा धने पावडर. जिरे पावडर संपल्यामुळे मी यामध्ये जिरे ॲड केलेले आहे. खूप भारी टेस्ट लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. मी पहिल्यांदाच टाकत होते, त्यामुळे टेस्ट करून बघितली आणि खरंच छान लागतं आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी हे सजेस्ट करेल. आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. सगळे जिन्नस सुकेच आपल्याला पहिले एकत्र करून घ्यायचे आहेत, म्हणजे पिठाला कसुरी मेथी, सुके मसाले सगळे व्यवस्थित लागले जातील. पाण्याचा वापर करून छानसा असा गोळा बनवून घेतलेला आहे. जसं आपण कणिक मळतो किंवा पीठ मळून घेतो त्या पद्धतीने पुरी लाटून आपण तळून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं टम्म फुगलेली आहे आणि दोन्ही साईडला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. कढईला इग्नोर करा, कारण याआधी मी 4 ते 5 पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तळणीनंतर कढई अशाच पद्धतीची होते, अशी नक्की मला कमेंट करा, तुमची कढईसुद्धा अशीच होते का? तर बघा, सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशी टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे. सेम पिठाचे मी पराठेसुद्धा बनवून घेत आहे, म्हणजे ऋग्वेदचा, स्नॅक्सचा आणि बसचा टिफिन रेडी होणार आहे. तर पराठासुद्धा आपल्या आवडीनुसार गोल, त्रिकोणी असं तुम्ही बनवू शकता. त्यानंतर यावर तूप, बटर किंवा तेल वगैरे लावून तुम्ही याला दोन्ही बाजूनी खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान असा कलर दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टीसुद्धा झालेले आहेत. तर दोन्ही बाजूनी खमंग असा पराठा तयार आहे. ऋग्वेदचे सगळे टिफिन रेडी झालेले आहेत. तर आपण काय काय पॅक केलं ते बघूयात. ऋग्वेद लहान असल्यामुळे मी त्याला पुरीचा किंवा पोळीचा असा तुकडे करून देत असते, म्हणजे त्याला खायला इझी जाईल. तर पुरीबरोबर मी लोणचं दिलेलं आहे. त्यानंतर जिरा राईस, दाल तडका हा मी इन्स्टंट म्हणजे कुकरमध्ये बनवलेला आहे, दोन्हीही सोबतच. तर याची रेसिपी मी तुमच्याबरोबर नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल. आणि बसमध्ये खाण्यासाठी पराठ्यांचे रोल दिलेले आहे, म्हणजे एक रोल घेऊन तो व्यवस्थित असं बसमध्ये खाऊ शकतो. तर हा होता आजचा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.